नमस्कार. लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये कालपासून 3,000 रुपये सरकारने जमा केले आहेत. भरपूर जणांना 3,000 रुपये देखील आले. आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला 1 रुपया देखील आला नाही. याचं कारण काय आहे हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजपर्यंत 1 रुपया देखील आला नसेल तर का आला नाही? पैसे तुम्ही लाडक्या बहीण योजनेस पात्र असून देखील तुम्हाला पैसे आले नाही तर घाबरून जाऊ नका. 2 मिनिटात मी एक काम सांगते, ते करा. लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि पैसे जमा होण्यास चालू होणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला एक लाईक करा फक्त. आता बघा तुमच्या खात्यावर पैसे का आले नाही? 27 लाख महिलांचा आधार कार्ड आहे, ते बँकला लिंक नाही, त्यामुळे अर्ज भरून पण तुम्हाला पैसे आले नाही. 27 लाख महिलांचा आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक नसल्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही फॉर्म भरून सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर बँकेत आलेले नाही. आधार कार्ड बँकला लिंक कसे करायचे? घर बसल्या आपले आधार कार्ड बँकला लिंक आहे का हे कसे बघायचे तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी 2 मिनिटाचं काम आहे. ते देखील घरात बसून तुम्ही चेक करू शकता आपले आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही. जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला खात्यावर पैसे जमा होणार नाही. आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे समजणार? आता भरपूर जण बोलतील आधार कार्ड बँकेला लिंक आहे पण आम्हाला पैसे आले नाही. परंतु तसे नाही. जर तुम्हाला घरच्या घरी आधार कार्ड बँकेतील खात्याला लिंक आहे का नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. आधार कार्ड बँकला लिंक कसे करायचे, घरबसल्या कसे करायचे, आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही हे कसं बघायचं मी सांगणार आहे. अगदी 2 मिनिटाचे काम आहे. ते देखील घरात बसून तुम्ही चेक करू शकता आपले आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही. जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे येणार नाही किंवा आत्तापर्यंत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्याचं एकमेव कारण हे आहे की तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकला लिंक नाही. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र असून देखील तुम्हाला आत्तापर्यंत 1 रुपया देखील आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झालेले आहे पण आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. हे तुम्ही तात्काळ बँकमध्ये जाऊन करून घ्या. आता भरपूर जण बोलतील आमचे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले आहे, परंतु लक्षात घ्या आधार कार्ड हे बँकेला ABT असणे गरजेचे आहे. ABT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाही. आता आधार कार्ड बँकला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे का हे कसे ओळखायचे तर सोपं आहे. आपल्या मोबाईलवरून हे तुम्ही घरच्या घरी बघू शकता. 1 रुपयाही न खर्च करता, कुठेही न जाता, कुठलाही वेळ न वाया घालवता तुम्ही हे सगळं आपल्या मोबाईलवर बघू शकता. आता ज्यांच्या लिंक दाखवत नसतील त्यांच्यासाठी बँकेत पैसे येण्यासाठी त्यांनी फक्त एक करा. जर आधार कार्ड लिंक दाखवत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, डायरेक्ट एक IP इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंट उघडा. एक IP इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडा म्हणजे तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये येतील. लवकरात लवकर आपलं आधार सीडिंग करून घ्या. ज्यांचे सेटिंग आहे त्यांना काही करायची गरज नाही. ज्यांचे सेटिंग नाही त्यांना करायची गरज आहे. त्यांचे पैसे 17 तारखेपर्यंत अकाउंटला येतील. मात्र यासाठी काय करणं गरजेचं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे की नाही
त्यासाठी काय करावं लागेल, सर्वप्रथम गुगलवर जाऊन माय आधार सर्च करा. जर लिंक केलेले आहे की नाही हे बघायचं असेल तर माय आधार असे सर्च करा गुगलवरती जाऊन. त्यानंतर माय आधारच्या वेबसाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉग इन करावे. त्यानंतर लॉग इन विथ OTP क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तोही भरा. OTP टाकल्यावर लॉग इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम स्क्रीन दिसेल. खाली स्क्रोल केल्यावर बँक सेंडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव आणि तुमचं बँक सेंडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते दिसेल. बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस इनॲक्टिव्ह असं दिसतं. तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते. तर आता काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक कसं करायचं ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं सर्च करा. NPCI.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा. होम स्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर कन्झ्युमर हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला भारत आधार सेंडिंग हा पर्याय दिसेल, तिथे अनॅबलवर क्लिक करावे. नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार नंबर लिंक करायचा आहे असेल तर त्यावर रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग या पर्यायावर क्लिक करा. खाली तुमच्या कोणत्या बँकेचं अकाउंट लिंक करायचं आहे त्या बँकेचं नाव निवडा आणि फ्रेश सेंडिंग यावर क्लिक करावे लागेल, म्हणजे नव्याने क्लिक करायचा पर्याय आहे. खाली तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर टाकावा लागेल. अकाउंट नंबर कन्फर्म केल्यावर खाली काही टर्म्स आणि कंडिशन दिसतील, त्या पूर्ण वाचा आणि स्वीकारा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून प्रोसेस बटनवर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला टर्म्स आणि कंडिशन दिसतील, तिथे ॲग्री अँड कंटिन्यू करावे. नंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP देखील टाकावा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक कसं करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या बघा आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही हे व्यवस्थितरित्या बघून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.